आणि ह्या सप्तरंग शॉर्ट फिल्म महोत्सवामध्ये आतापर्यंत 10 ज्या शॉर्ट फिल्म होत्या त्या अंतिम फेरीसाठी आलेल्या आहेत आणि त्याचे एक डायरेक्टर त्या शॉर्ट फिल्ममधले एक शॉर्ट फिल्म असणारे डायरेक्टर विशाल निकाळजे सर यांनी खूप साऱ्या शॉर्ट फिल्म केलेल्या आहेत आणि खूप साऱ्या स्पर्धाही त्यांनी केलेल्या आहेत आणि याच्या अगोदर त्यांना खूप साऱ्या स्पर्धेसाठी खूप सारे पारितोषिक मिळालेले आहेत. तर असे विशाल निकाळजे सर आपल्यासोबत आहेत आणि ह्या सप्तरंग राज्यस्तरीय लघुपट स्पर्धा जो विषय होता अंमली पदार्थ विरुद्ध जनजागृती. सर आतापर्यंत तुम्ही खूप साऱ्या फ्रीलान्स सब्जेक्टवरती हे केलं आहे म्हणजे शॉर्ट फिल्म्स वगैरे केल्यात. तर हा विषय अंमली पदार्थ जेव्हा तुम्हाला कळालं की यार याच्यावरती करायचं आहे तर कसं तुम्हाला वाटलं की काय करावं म्हणजे नेमकं की कारण काय की एक डायरेक्टर म्हणून खूप साऱ्या शॉर्ट फिल्म्स खूप साऱ्या फिल्म्स या विषयावरती बनलेल्या आहेत जसं उडता पंजाब झालं असेल किंवा यूट्यूबवरती पण खूप साऱ्या शॉर्ट फिल्म आहेत. तर कसं तुम्हाला असं वाटलं की आता एक नवीन विषय घेऊन कसा करावं का वाटेवर ज्या खुश. सुरुवातीला तर म्हणजे जेव्हा हा विषय आला होता तेव्हा असं वाटत होतं की काहीतरी वेगळंच असावं. आणि तुम्ही जसं बोलले की यूट्यूबला भरपूर शॉर्ट फिल्म्स आहे, हो भरपूर आहेत आणि खूप छान छान पद्धतीने त्यांनी विषय मांडलेत. पण माझा असा प्रयत्न होता की मी काहीतरी वेगळं दाखवावं ॲज अ फिल्म मेकर. आणि सुरुवातीला नाही सुचली आम्हाला. 15 दिवस आम्ही फक्त स्टोरीवरतीच काम करत होतो. नाही सुचली आम्हाला, स्टोरीच सुचत नव्हती. त्यानंतर एक दिवस असंच एक आलं की आपण काहीतरी स्टोरीला घेऊन जाऊयात, एका मुलीची स्टोरी आपण दाखवूयात आणि हे जे नियम जे यांनी दिलेत हे आपण त्या बाजूला अवतीभोवती फिरताना दाखवूयात. हे जे नियम होते की नशेने काय होतं, ड्रग्स ॲडिक्ट कसे असतात वगैरे. तर मला एक सिनेमा एक्सपिरियन्स द्यायचा होता. सो त्या हिशोबाने मग एक स्टोरी सुचली आणि तिला छान प्रकारे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. जेव्हा ही शॉर्ट फिल्म महोत्सवामध्ये एखादा विषय दिला जातो तर तुम्हाला असं वाटतं का ॲज अ डिरेक्टर म्हणून की ते एक बंधन टाकलेलं आहे की हाच विषय धरून करा म्हणून असं काही? ऍक्च्युअली ते एक चॅलेंजिंग असल्यासारखं वाटतं मला की तुम्हाला एक चॅलेंज दिलं जातं की तुम्हाला ह्याच विषयावरती करायचंय. आणि चॅलेंज हे असतं की बऱ्याच शॉर्ट फिल्म्स सेम विषयाला घेऊन आलेल्या असतात, त्यात तुमची कशी वेगळी दिसेल, तुम्ही कसे वेगळे दिसाल, हा जो प्रयत्न असतो सगळ्यांचा तर तो दिसायला मदत होते. त्यामुळे काय नाही, एक चॅलेंजिंग वाटतं ते. जशी तुमची शॉर्ट फिल्म झाली तशी इतर शॉर्ट फिल्म बद्दल तुम्हाला काय वाटतं की बाकीच्यांचे सब्जेक्ट किंवा तुमचा सब्जेक्ट कसं तुम्ही कम्पेअर कराल? खूप सुंदर केलंय. म्हणजे छान सिनेमॅटोग्राफी वगैरे असू द्या, ऍक्टिंग असू द्या, डिरेक्शन असू द्या आणि कन्सेप्ट दाखवायचा जो प्रयत्न असतो शॉर्ट फिल्ममध्ये तो पण बऱ्याच जणांनी खूप छान पद्धतीने केलाय. म्हणजे काही शॉर्ट फिल्म्स होत्या ज्या प्राथमिक फेरीमध्ये होत्या, त्या आयोजकांनी बादही केल्या, ज्यात त्यांनी व्यसन दाखवलं होतं. आणि आतापर्यंत मी ज्या आत्ता इथे बघितल्या त्या मला सगळ्यात छान वाटल्या, म्हणजे सगळ्यात मस्त. सर आणखी एक प्रश्न की तुम्ही तुमचं जे टायटल आहे शॉर्ट फिल्मचं ते का ते दिलं, कसं काय दिलं, म्हणजे शॉर्ट फिल्मचं टायटल सांगा पहिले. टायटलचं असं होतं की सुरुवातीला काय झालं की स्टोरी लिहिली आणि नंतर आता याला टायटल द्यावं तर द्यावं कसं द्यावं, की आता हिंदी करतोय आपण, मराठी टायटल म्हणजे मराठी नाही तर ऑब्व्हियसली मराठी होणार नाही, हिंदी टायटल तर हिंदीच टायटल देण्याचा प्रयत्न होता. बट यात ना सगळ्या गोष्टी अशा मला डीप वाटत होत्या. त्या मुलीचे विचार खूप डीप आहेत, तिच्या मागे तिच्या सोबत घडणाऱ्या, तिच्या घरात घडणाऱ्या घटना ह्या खूप डीप आहेत, तिला खूप डीप लागतात. त्या मुलाची एक स्टोरी आहे की त्याला घरात झोपवलं जात नाही, तो नशा करतो म्हणून. हे वास्तव खूप डीप आहे. अच्छा, त्यामुळे त्या शॉर्ट फिल्म सांगते की द डीप मी. वा, क्या बात आहे सर. तुमच्या ह्या शॉर्ट फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सर आता पुढे म्हणजे पुढची शॉर्ट फिल्म काही आहे का तुमच्या डोक्यात, काही करायचा विचार वगैरे, काय नेक्स्ट काय प्रोजेक्ट वगैरे कसं? हो, नेक्स्ट एक आहे, म्हणजे नेक्स्ट म्हणण्यापेक्षा हा नेक्स्टच म्हणता येईल, बट तो या विषयाच्या अगोदरच आलेला आहे डोक्यामध्ये आणि त्याची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. सो तो येईल आता सगळ्यांच्या भेटीला, फेस्टिवल करेल. आणि एक इच्छा आहे माझी की हॉरर करावी शॉर्ट फिल्म. सो ती हॉररचा पण चाललाय विचार. क्या बात आहे. हे होते विशाल निकाळजे सर, ज्यांची शॉर्ट फिल्म ह्या सप्तरंग महोत्सवामध्ये आता झालेली आहे. आणि आपण आता वेट करतोय 5 वाजतील थोड्या वेळानंतर आणि वेट करतोय आपण बक्षीस वितरणाचा. तर भेटूयात बक्षीस वितरणानंतरचे विशाल सर. मी पहिले तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.